नमः. सिद्धयोग्यांनी सांगितलेले गुरु महात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. तो सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला, अहो सिद्धमुनीवर्य, आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात. आज तुमच्यामुळे मला परमार्थाचे मर्म समजले. तुम्ही जे गुरु महात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे. आता मला कृपा करून सांगा, आपण कोठे राहता? मी आपला दासानुदास होऊ इच्छितो. नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले. ते म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहत होते तेथे तेथे मी राहतो. गुरुस्मरण हेच माझे भोजन. श्री गुरु चरित्रमृताचेच मी सदैव सेवन करतो. असे सांगून त्याने नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला. ते म्हणाले, या श्री गुरुचरित्राचे नित्यश्रवण पठण केले असता भक्ती आणि मुक्ती, सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ही कथा श्रवण केली असता धनधान्य, संपत्ती, पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते, ज्ञानप्राप्ती होते. या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रसंतान प्राप्त होते. ग्रहरोगादी पीडा नाहीशा होतात. बंधनातून सुटका होते. या ग्रंथाचे श्रवण पठण करणारा ज्ञानसंपन्न शतायुषी होतो. सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला, आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत. श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. तहानेने व्याकुळ झालेल्याला अमृत आणून द्यावे, तर त्याचप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात. मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगा. सिद्धयोगीने त्याला आश्वासन देऊन म्हणाले, आता तू कसलीही चिंता करू नकोस. मी तुझे संकट दूर करीन. ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते श्री गुरुला बोल लावतात. श्री गुरु काय देणार असा विचार करतात. त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात. म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडून दे. श्री गुरुवर दृढ श्रद्धा ठेव. श्री गुरु कृपेचा सागर आहेत. त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही. ते तुझी उपेक्षा कधीच करणार नाहीत. श्री गुरु मेघदूतांसारखे उदार आहेत. मेघ जलवृष्टी करतो, पण ते पाणी उथळ जागी साचत नाही. ते सखोल जागीच साचते. दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणेच असते. प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी मस्तकी वरदहस्त ठेवतात. प्रपंच हा परमार्थ होतो. कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देते, पण श्रीगुरु कल्पनेच्या पलीकडचेही देतात. म्हणूनच तू निसंदेह होऊन एकाग्र चित्ताने परम श्रद्धेने गुरुभक्ती कर. नामधारक म्हणाला, हे योगेश्वरा, आपण कामधेनू आहात, कृपासागर आहात. माझे मन आता स्वच्छ झाले आहे. आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे. त्रयमूर्ती श्री गुरु मनुष्य योनीत अवतीर्ण झाले आहेत असे मी ऐकले आहे. ते कशासाठी अवतीर्ण झाले ते मला सविस्तर सांगावे. नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली. मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला, परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही. आम्हाला श्री गुरुचरित्र सांगा असे कोणीही म्हटले नाही. तूच पहिला मला भेटलास. तूच खरा भाग्यवान आहेस. ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल. तू श्री गुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला ही शुद्धी झाली. आता तू काय वाचा, मन एकाग्र करून श्री गुरुचरित्र श्रवण कर. यामुळे तुला चारी मन एकाग्र करून श्री गुरुचे श्रवण कर. यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपत्ती, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते. कलियुगात ब्रह्मा, विष्णू, महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले. तेच श्री गुरु दत्तात्रेय भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करीत असतात. प्रथम आदिवस्तू एकाच ब्रह्म असून प्रपंचात 3 गुणांना सत्व, रज, तम अनुसरून 3 मूर्ती झाल्या. त्यात ब्रह्मा ही रजोगुणी, विष्णू सत्वगुणी व महेश तमोगुणी. त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय. पहिला सृष्टी निर्माण करतो, दुसरा त्याचे पालनपोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो. हे 3 गुण अभिन्न आहेत. ही सृष्टी चालवणे या तिघांचे कार्य, या अवताराचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराणकथा आहे. अंब ऋषींनी द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला. अंबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते. ते नित्य अतिथी अभंग्यात्यांची पूजा करून सर्व काळ हरिचिंतन करीत असत. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्रज्ञ आहे. अंबरीशीच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती. त्यांचा व्रतभंग करावयाचा
असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीशाकडे गेले. त्या दिवशी द्वादशी अगदी घटकावरच होती. पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करवायस हवे, पण त्याचवेळी दुर्वास अतिथी म्हणून आले. दुर्वासांना पाहताच अंबरीशांना मोठी भीती वाटली. वेळ तर थोडाच होता. आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले. तशाही परिस्थितीत अंबरीशांनी दुर्वासांचे स्वागत करून त्यांची पूजा केली. भोजनापूर्वी दुर्वास स्नान संध्यादी करण्यासाठी नदीवर गेले. लवकर परत या असे अंबरीशांनी त्यांना सांगितले. इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ आली. दुर्वासांचा पत्ताच नाही. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशांनी केवळ एक आचमन करून पारण केले. अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले. थोड्याच वेळात दुर्वास आले. त्यांना सगळा प्रकार समजला. अंबरीशाकडे रागाने पाहून म्हणाले, अरे दुरात्मा, अतिथीचे भोजन करण्या अगोदरच तू भोजन केलेस. थांब, मी तुला शाप देतो. हे शब्द ऐकताच अंबरीश घाबरले. त्यांनी अत्यंत कळवळून भगवान विष्णूंचा धावा केला. शीघ्रकोपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. अरे दुरात्मा, माझ्या आधी तू भोजन केलेस. माझा तू अक्षम अपराध केला आहेस. या अपराधाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावा लागेल. ही शापवाणी ऐकताच अंबरीश दुःखाने रडू लागले. त्या क्षणी भक्तवत्सल्य भगवान विष्णू प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, पण मी त्याचे रक्षण करणार आहे. तो शाप मी स्वतः भोगीन. दुर्वास हे परमज्ञानी होते. ते ईश्वराचा अवतार होते. क्रोधी होते तर ते उपकारी होते. त्यांनी विचार केला, या भूलोकी युगानुगे तपश्चर्या केली तरीसुद्धा श्रीहरिचरणाचे दर्शन होत नाही. आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेतील. दुष्ट दुर्जनांना नाश करून संत सज्जनाकडे रक्षण करील. मग ते भगवान विष्णूंना म्हणाले, हे श्रीहरी, तू पुनर्ब्रह्म विश्वात्मा आहेस. तू परोपकारासाठी शलभोक्तांना विविध स्थानी, विविध वेळी, विविध योनीत असे 10 अवतार घे. भगवान विष्णूंनी ते मान्य केले. त्यानुसार भगवान विष्णूंनी मत्स्य, कूर्म, वराहादी असे 10 अवतार घेतले. हे अवतार कार्यकरणापरत्वे होत असतात. ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात. फक्त ज्ञानी लोकांना हे समजते. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, आता मी तुला एक गमतीची कथा म्हणजे श्री दत्तजन्माची कथा सांगतो. अनुसया ही अत्री ऋषीची पत्नी. ती पतिव्रता शिरोमणी होती. तिच्या घरी ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले. परंतु अनुसयेच्या तप सामर्थ्यामुळे तिच्या घरी तिचे बाळ म्हणून जन्मास आले. हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला, ते त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसयेच्या घरी कशासाठी आले होते? त्यांची बाळे कशी झाली? आणि अत्री ऋषीपूर्वी कोण होते? त्याचे मूळ पुरुष कोण? हे सगळे मला सविस्तर सांगा. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अंबरीश आख्यान नावाचा अध्याय 3 समाप्त.